स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। तर पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता संदर्भात सविस्तर माहिती जी आहे ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि 6वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित फक्त हे शेतकरी पात्र असणार आहेत। सविस्तर माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनला ऑल जे घंटेचं बटन आहे त्याला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळत जातील। तर एकंदरीत आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। एकंदरीत पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना। या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो। आणि तसेच केंद्र सरकार मार्फत राबवली जाणारी जी योजना आहे त्या योजनेचा पण आपण हप्त्याविषयी जो माहिती आहे ती सांगणार आहेत। तर मित्रांनो एकंदरीत 19वा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी काय काय कामे करायची आहेत, कोणकोणते शेतकरी बांधव 19व्या हप्त्यासाठी 19वा हप्ता जो काय आहे तो 19व्या हप्त्यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र ठरणार आहेत, तसेच नमोचा 6वा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत। एकंदरीत अनेक दिवसापासून शेतकरी बांधव म्हणत आहेत की 19वा हप्ता आम्हाला मिळणार का नाही, हे कसं कळणार आम्हाला, याची माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत। 19वा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाच हप्ते आतापर्यंत मिळाले, 6वा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत आता या योजनेचे दोन्ही योजनेचे हप्ते जे आहेत मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये आणायचे असेल तर काय करायचं आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत। दुसरं म्हणजे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे 18 हप्ते आतापर्यंत टाकण्यात आले आहेत। किती 18 हप्ते टाकण्यात आले आहेत। 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे, म्हणजे येणार आहे, क्रेडिट म्हणजे येणार आहे 19वा हप्ता। तसेच 6वा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। येण्यासाठी काय काय करायचं आहे, अनेक मित्रांना वाटत आहे की आम्हाला मिळणार का नाही ते कसं कळणार, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 19वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे ते जाणून घेऊ। तर या योजनेचा जो 18 हप्ता होता मित्रांनो, पीएम किसान योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाते आणि या योजनेचा जो कोणता 18 हप्ता जो आहे तो 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला होता। आता शेतकरी किसान महासन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्याची वाट बघत आहेत। एकंदरीत कितव्या 19व्या हप्त्याची आपण वाट बघत आहात, तर 19व्या हप्त्याचे पैसे तुमच्या जे पैसे आहेत तुमच्या खात्यावरती येणार आहेत। येण्यासाठी तुम्हाला काही कामे करायची आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट दिल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला स्टेटस काढल्याच्या नंतरच कळेल की तुम्हाला हप्ता मिळणार आहे का नाही। बघा मित्रांनो 18व्या हप्त्यासाठी तुम्ही स्टेटस काढू शकता। लँड सेलिंग स्टेटस, आधार सेलिंग स्टेटस, ई-केवायसी हे दोन्ही जे प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त करणं अत्यंत गरजेचे आहेत। कारण की तुम्हाला मित्रांनो येणारा जो हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला हे प्रॉब्लेम जे आहेत ते दुरुस्त करणे गरजेचे आहेत। कोणकोणते मी सांगितल्याप्रमाणे एक प्रॉब्लेम सांगतो। पहिला प्रॉब्लेम आहे आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे लँड सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे। तिसरं म्हणजे मित्रांनो ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजे आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे, लँड सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे, दुसरं म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं फार महत्त्वाचे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचे आहेत। एकंदरीत मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी आणि कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहेत याकडे थोडं लक्ष देऊ। एकंदरीत मित्रांनो तत्पूर्वी पीएम किसान योजनेचा हप्त्याचा स्टेटस अनेक शेतकरी बांधवांना काढता येत नाही, ते कसं काढायचं थोडक्यात माहिती। तर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे। भेट दिल्याच्या नंतर लाभधारी स्थितीवर मुखपृष्ठावर जायचं आहे। मुखपृष्ठावर लाभधारी स्थिती टॅबवर प्रविष्ट करा आणि तुमचा जो आधार क्रमांक आहे तो टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा, गेट OTP केल्याच्या नंतर OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जे स्टेटस आहे ते स्टेटस दिसेल आणि स्टेटसवर हे 3 प्रॉब्लेम दिसतील, लँड सेलिंग स्टेटस, आधार सेलिंग स्टेटस, ई-केवायसी हे तिन्ही प्रॉब्लेम येस असणं गरजेचं आहे, नो नसायला पाहिजे, येस असायला पाहिजे। येस जर असतील तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल। कोणता 19वा हप्ता, पण ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तरी मिळणार नाही, लक्षात घ्या मित्रांनो।
19वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला ई-केवायसी करावेच लागेल. ई-केवायसी केली असेल, ई-केवायसी केली नसेल तर करून घ्या. आणि तुम्हाला जर 18वा हप्ता मिळाला नसेल तर मित्रांनो 17व्या हप्त्याचा तुम्ही किंवा 18व्या हप्त्याचा सुद्धा स्टेटस काढू शकता. 18व्या हप्त्याचा स्टेटस काढल्यानंतर काही प्रॉब्लेम असेल तर तो पण दुरुस्त करणं तो प्रॉब्लेम सुद्धा दुरुस्त करणं गरजेचं आहे. एकंदरीत मित्रांनो हे जो प्रॉब्लेम आहे हे दुरुस्त करणं गरजेचं आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. आता एकंदरीत मित्रांनो कोणकोणते शेतकरी बांधव अपात्र ठरणार आहेत आणि पात्र कोणकोणते शेतकरी बांधव ठरणार आहेत 19व्या हप्त्यासाठी. तर एकंदरीत मित्रांनो लक्षात घ्या, ज्या शेतकरी बांधवांना 19वा हप्ता खात्यामध्ये येण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. दुसरं म्हणजे हे तिन्हीपैकी जे 2 प्रॉब्लेम आहेत ते दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त करून घ्या. केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही दुसरे एक काम करू शकता, ते म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. अत्यंत महत्त्वाचा हे प्रश्न आहे. आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तरी पण हप्ते स्टॉप होतात. आधार कार्डला बँक कोणती लिंक आहे ते तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागणार आहे. अधिकृत वेबसाईट कोणती, माय आधार किंवा UIDI ची जे अधिकृत वेबसाईट आहे आधार कार्डची, त्याच्यावर जाऊन सुद्धा तुम्ही जे स्टेटस आहे कशाचं बँक सेडिंग स्टेटस हे सुद्धा काढू शकता. किंवा सोपं मित्रांनो तुम्हाला जे CSC सेंटर असतं त्याच्यावर तुम्ही व्हिजिट करू शकता. त्यांना सांगू शकता की आमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते आम्हाला कळवा. ते तुम्हाला कळवतील की कोणती बँक लिंक आहे आधार कार्डची. अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे, कारण की आधार कार्डला बँक लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे हप्ता मिळवण्यासाठी. एकंदरीत मित्रांनो हप्ता मिळवण्यासाठी आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. एकंदरीत जर नसेल तर करून घ्या आणि असेल तर काही अडचण नाही. तर एकंदरीत मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जो प्रॉब्लेम आहे आधार सेडिंग स्टेटसचा किंवा आधारला बँक लिंक असण्याचा तो दुरुस्त करा, जेणेकरून हप्ता आहे तुमच्या डायरेक्ट तुमच्या खात्यावरती क्रेडिट होईल, म्हणजे तुमच्या खात्यावरती येईल. अशा पद्धतीने तुम्ही ही तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. आता कोणकोणते शेतकरी बांधव अपात्र ठरणार आहेत त्याकडे थोडं लक्ष देऊ. आता ज्या शेतकरी बांधवांचे हे तिन्ही प्रॉब्लेम जे आहेत ते दुरुस्त नसणार नाही ते शेतकरी अपात्र ठरणार आहेत, म्हणजे त्यांना हप्ता मिळणारच नाही. कारण की ई-केवायसी प्रक्रिया पूर्णच नसणार नाही तर त्यांना हप्ता मिळणारच नाही, हे शेतकरी अपात्र ठरतील. तर पात्र शेतकरी कोणते ठरतील, ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत 18 हप्ते योग्यरित्या मिळाले त्यांना 19वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा येऊन जाईल. येतं मित्रांनो 19वा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. तर 1900 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये एकंदरीत येऊन जातील मित्रांनो. अशा पद्धतीने हे जे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. काही अडचण असेल मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये एकंदरीत जे दोन्ही हप्ते आहेत ते अशा पद्धतीने तुमचे जमा होणार आहेत. PM किसान योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो हप्ता आहे त्या हप्त्याचं स्टेटस तुम्हाला काढणं गरजेचं आहे, जेणेकरून हप्त्याचं स्टेटस काढल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार का नाही हे तुमच्या त्वरित लक्षात येईल. कशा पद्धतीने, तर मित्रांनो PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर फायदा असा आहे की नो युअर स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही काढू शकाल. स्टेटस काढल्याच्या नंतर मित्रांनो स्टेटस काढल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की काय प्रॉब्लेम आहे. ते प्रॉब्लेम जर तुमच्या लक्षात आला तर त्वरित प्रॉब्लेम जर लक्षात आला तर तुमचा हप्ता जो आहे तो स्टॉप होणार नाही. कारण की काही जर प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त केला आणि तुमचा हप्ता तुम्हाला मिळून जाईल. 19वा हप्ता तुमचा येऊन जाईल. पण आता समजा तुम्ही CSC सेंटरवर गेल्याच्या नंतर तुम्हाला जर ई-केवायसीचा हा प्रॉब्लेम नो असेल तर यस करण्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल, ते म्हणजे तुम्हाला ई-केवायसी करावीच लागणार आहे. जर मित्रांनो हे तिन्हीपैकी एक जरी प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त करा. आपल्या यूट्यूब चॅनलला योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. जय महाराष्ट्र मित्रांनो, धन्यवाद.